एकदा देवतांमध्ये बैठक झाली, म्हटले सगळ्यात जास्त जोडपं कोणतं आहे की ज्या जोडप्यामध्ये जास्त प्रेम आहे? तर त्याच्यामध्ये निकाल लागला की शिव आणि पार्वतीचं असं जोडपं आहे ज्याच्यामध्ये कधी भांडणं होत नाही, कधीच भांडणं होत नाही. नारदही त्या बैठकीला उपस्थित होते. शुकदेवजीच्या जन्माची कथा आहे, नारदही बैठकीला उपस्थित होते. अमर कथेचा उल्लेख या ठिकाणी येतोय. नारद म्हटले असं आहे का, सगळ्यामध्ये भांडण होतं? हा, सगळ्यामध्ये. लक्ष्मी आणि विष्णूचं जमत नाही. लक्ष्मी माता रुसून कुठे येऊन बसलेली आहे? इथं कुठं बसली? दिंडीर बनात आहे की नाही, इथं येऊन बसली. ब्रह्मदेवाचं आणि ब्रह्माणीचं सुद्धा तेवढं जमत नाही, पण पार्वतीचं आणि शिवाचं चांगलं जमत. नारद म्हटले मी खडा टाकून बघतो जमतं का खरंच. नारद म्हटले मी जाऊन बघतो परीक्षा, खरंच इतकं प्रेम आहे का. आणि एक दिवशी नारद गेले कैलासाला आणि वेळ चांगली साधूनच गेले. बाबा घरी नाहीत अशी वेळ साधली, मग गेले आणि हाक मारली. पार्वती माता बाहेर आली. पार्वती माता म्हटली काय काय नाही मैया, बाबा आहेत का? बाबा ते म्हटले बाबा तर घरामध्ये नाहीत, बाबा गेलेत बाहेर. बोले बाबा काय काम आहे का नारदा? नाही नाही, माझं तुमच्याकडे काही काम नाही, माझं बाबांकडे काम आहे. पार्वती मैया म्हटली नारद तुम्ही मला सांगितले तरी काय हरकत नाही, कारण बाबा माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपून ठेवत. अशी एकही गोष्ट नाही की बाबांनी माझ्यापासून लपून ठेवलेली, असं प्रत्येक पार्वती मातेला वाटतं. बाबांनी माझ्यापासून एकही गोष्ट लपवली नाही. नारद म्हटले विश्वासच नाही माझा तुमच्यावर. मला सगळं माहित आहे की बाबा तुमच्यासोबत बोलतात एक आणि वागतात एक. नारदाचं काम होते. नारदाचं काय काम आहे? हेच आहे ना? नाही नाही नाही, नारदांनी जेव्हा जेव्हा काडी लावली तेव्हा तेव्हा जगाचं कल्याण झाले बरं का. तेव्हा तेव्हा गंगा हिप्परग्यामधला नारद वेगळा आणि ते नारद ह्या नारदांचं त्या नारदांची बरोबर येत नाही. हा नारद एकदा पेटवला की पार राख होईपर्यंत शांत होत, शेवटी राखच हाताला लागते. हा शेवटी म्हणतो मी उगाच सभागती बोललो, तू सभागती बोला पण त्याचं तुटलं ना. एखाद्या करता सोयरी घ्यावी, रामराव पाटलाचं घर हेच आहे का? हा हेच आहे, पण कशा करता आलात? काय नाही, आमची मुलगी द्यायची त्यांच्या मुलाला. चांगलं आहे ना? चांगलं आहे, पण पोराला घुरं येतं. काय येतं? बोलली सोयरी, टाकली काडी नारदाने. पण नारदांचं तसं नाही. त्यांनी जेव्हा जेव्हा काहीतरी केलं तेव्हा तेव्हा जगाचं कल्याण झाले. त्यामुळे माझा विश्वास नाही, भगवंत सगळं तुम्हाला सांगत नाही. ते लेकर जवळ घ्यावं थोडं, सांगत नाही. पार्वती माता म्हटली अशी एकही गोष्ट नाही की जे भगवंताने माझ्यापासून लपून. असं का म्हणे? हा असं. बरं तुम्हाला ही गोष्ट सांगितली का? तुम्ही भगवंताला पाहिलं असेल की भगवंत आंघोळ केल्यानंतर एक माळ घालतात, तिला रुंड माळा म्हणतात. ती कशाची तुम्हाला सांगितली? पार्वती माता म्हटली हे काय सांगितलेलं? मनामध्ये थोडासा संशय निर्माण केला. पार्वती माता नारद म्हटले मैया तुला ही गोष्ट सांगितली नाही, मग ती तर गोष्ट सांगितलीच नसेल. आणि म्हटले मला काम आहे जायचंय. पार्वती माताच्या मनामध्ये संशय निर्माण केला. तुम्हाला सांगलीच नसेल आणि निघतो म्हणे. पार्वती माता म्हटली नारदा मनामध्ये संशय निर्माण करून जाऊ नको. ती कोणती गोष्ट आहे जी सांगितली नाही बाबाने? नारद म्हटले जाऊ द्या. म्हटले कशाला नवरा बायको मध्ये भांडण लावायचं? आपण त्याच्या तशा गोष्टीमध्ये पडत नाही. आपण अगोदरच कोणाच्या भानगडीमध्ये पडत, आणि सगळ्या भानगडी जेवढ्या झाल्या त्याच्यामध्ये कोणाचा नंबर लागतो? यायचाच लागतो. आपलं काय करायचं बाबा, आपण अगोदरच कोणाला बोलत नाही. बोलल्यानंतर उगाच नाव आपलं खराब होतं, पण मनामध्ये राहिलं नाही म्हणून ओळखून चालायचे आणि मुद्दा म्हणूनच म्हणले. पार्वती माता म्हटली नारदा अशी कोणती गोष्ट आहे की जी त्यांनी सांगितली नाही? ते म्हटली बाबा मैया बाबाने तुमची फसवणूक केली. फसवणूक काय? तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये त्यांच्या गळ्यामध्ये काय कोणत्या माळा आहेत हे तर सांगितलंच नाही, पण तुम्हाला ही गोष्ट सांगितली का? काय बाबाचे तुमच्या सोबत लग्न झाले ते एक लग्न नाही, मग बाबाचे मागे लई लग्न झाले ते तर तुम्हाला सांगितलं. पक्क पेटवलं आणि म्हटली मी
पार्वती माताला जाई म्हणायचं लक्षात राहिलं नाही. नारदाने ओळखलं, चेहऱ्यावरचा भाव ओळखला. हा आता कसं पेटलगडे म्हटले आणि पाय काढला मागे आणि घरातून बाहेर येणार आणि तेवढ्यामध्ये पुढून भगवान दिसले महादेव. महादेवांनी नारदांना बघितलं घरातून येताना. महादेव म्हटले हा याने पक्का खेळ लावलाय, आता खेळ चालू. नारदांनी पाहिलं, बाबा लवकर घरी या, मैया बोलवते मैया. आता तू गेल्यावर तर मैया बोलवणारच आहे, दुसरं कोण बोलवणार आहे आता? काहीतरी काम आहे म्हणे. नारद गेले आणि बाबा आले. बाबाने ओळखलं वातावरण, माणसाच्या लगेच लक्षात येतं. घरात आलं, आपण आल्याबरोबर जर हातामध्ये पाण्याचा ग्लास आला, चहाचा कप आला, तर महिला पुरुष मंडळीने ओळखून चालायचं की शांतता घरामध्ये, खुश आहे वातावरण. आणि आपण घरामध्ये पाय ठेवला आणि किचनमध्ये भांडे वाजायला लागले, तिथूनच पाय माघारी काढायचा मंदिरात. घरात जायचं नाही, वातावरण बिघडले गडे म्हणायचं आपण. आणि किचन मधले भांडे वाजायला लागले. बाबा म्हटले वातावरण बिघडले आता. पार्वती माता बोलायला तयार नाही. चहा नाही, पाणी नाही, दूध घेता का, चहा घेता का, कॉफी घेता का, काही नाही. महादेव म्हटले पार्वती झालं काय? ते म्हटले मला बोलायचं नाही. तुम्ही माझा विश्वासघात केलाय, तुम्ही माझी फसवणूक केली, तुम्ही माझा केसाने काय हा हा काय नेमकं झालं सांग, काय झालं असं? तुम्ही माझा विश्वासघात केलाय, फसवणूक केली, मला तुम्ही काही गोष्टी सांगत काय लपून ठेवले? सगळ्या तर गोष्टी सांगतो. हा सगळ्या गोष्टी सांगतो. सकाळी गेलो तेव्हापासून दिवसभर जे काम केले सगळं तुला सांगतो. महिनाभर जे काम केले त्याची सगळी पगार तुझ्या हातामध्ये. असं कोण म्हणले? बाबा म्हणले. बाबा सगळं तर देतो तुला. नाही म्हणे नाही. नारद आले होते. नारदाने सांगितलं हा मला माहिती आहे, पक्क त्याने सांगितले. ते काय हे तुमच्या गळ्यातल्या मुडक्याची माळा काय आहे? तुम्ही मला आजपर्यंत सांगितलेलं नाही, आणि हे तर सांगितलंच नाही. आणि आणखी एक नारद म्हटले तुमचं माझ्यासोबत झालेलं लग्न पहिलं लग्न नाही, तुमचे मागे भरपूर लग्न आहेत, हे खरं आहे का? असं म्हटलं बाबा गप्प झाले. काय बोलणार आहे? खरंच होतं. पार्वती माता मग लई चिडचिड करायला लागली. भगवंत म्हटले पार्वती शांत ऐक अगोदर. नारदांनी जे तुला सांगितलंय ते बरोबरच आहे, पण ते सगळं सत्य नाही. मग माझे मागे भरपूर लग्न झाले, पण ऐक जितके काही लग्न झाले ते सर्व लग्न दुसऱ्या कोणासोबत झाले नाहीत, तर सर्व लग्न कोणासोबत झाले? तुझ्यासोबतच झाले. तूच माझी पत्नी होती प्रत्येक अवतारामध्ये. आणि गळ्यातली जी मुंडक्यांची माळ आहे ती काय? ती म्हटले पार्वती मागचे जेवढे काही तुझे जन्म अवतार झालेत, जन्म झाले, त्या प्रत्येक जन्मामध्ये तुझं म्हणजे मस्तक आहे, ते मस्तक म्हणजे ही आहे, तुझ्या जन्माचं प्रतीक आहे. जितकी वेळा जन्माला आली तुझं देह पडल्यानंतर तुझी आठवण म्हणून मी ते मस्तक माझ्या गळ्यामध्ये काय करत असतो, ते गळ्यामध्ये माळ्याच्या स्वरूपाने मी स्वीकार करत असतो. आणि मग असं म्हणल्यानंतर जेव्हा पार्वती माता म्हटली देवा मी जन्माला येते, मी मरते, मग तुम्ही का मरत नाही? तर महादेव म्हटले त्याचं कारण असं आहे, मी अमर कथा ऐकलेली आहे, मला अमर कथा माहित आहे.